आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्चकडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 26 ऑक्टोबर 2025. विषय: मृत्यूनंतर परिवीक्षा. सोनेरी मजकूर. यिर्मया: तुमच्याविषयीच्या योजना मला माहीत असल्याने मी असे म्हणतो. हा परमेश्वराचा संदेश आहे. तुमच्यासाठी मी चांगल्या योजना आखल्या आहेत. तुम्हाला दुःखविण्याचा माझा बेत नाही. तुम्हाला आशा आणि उज्ज्वल भविष्य देण्याचे मी योजले आहे. उत्तरदायी वाचन. कलस्सैकरांस. आम्ही जेव्हा तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तेव्हा आम्ही नेहमी देवाचे, जो आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता आहे त्याचे आभार मानतो. या कारणासाठी आम्ही सुद्धा तुमच्याविषयी ज्या दिवसापासून ऐकले, तेव्हापासून तुमच्यासाठी प्रार्थना करण्याचे थांबविले नाही. आम्ही प्रार्थना करीत आहोत की तुम्ही देवाच्या इच्छेच्या सर्व प्रकारच्या ज्ञानाने आणि आध्यात्मिक समंजसपणाने भरले जावे, यासाठी की त्याला योग्य असे तुम्ही चालावे आणि सर्व बाबतीत त्याला आनंद द्यावा आणि तुम्ही देवाच्या ज्ञानात वाढावे. त्याच्या गौरवी सामर्थ्यात त्याच्या महान सामर्थ्यामुळे समर्थ बनण्यासाठी तुम्हाला सहनशीलता व धैर्य प्राप्त व्हावे आणि आनंदाने पित्याला धन्यवाद द्यावेत, ज्याने तुम्हाला प्रकाशात राहणाऱ्या देवाच्या लोकांचे जे वतन आहे त्यात वाटा मिळण्यासाठी पात्र केले. देवाने अंधाराच्या अधिपत्यापासून आमची सुटका केली आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणले. धडा उपदेश. बायबलपासून नीतिसूत्रे. तुझ्या हृदयाला काळजीपूर्वक जप, कारण तेथूनच जीवनप्रवाह वाहतात. प्रेषितांची कृत्ये. पौल म्हणाला, प्रेषितांची कृत्ये. मी एक यहुदी आहे आणि किलिकिया प्रांतातील तार्स येथे माझा जन्म झाला, परंतु याच शहरात मी लहानाचा मोठा झालो. आपल्या पूर्वजांच्या नियमांचे सविस्तर शिक्षण मी गमालिएल यांच्या पायाजवळ बसून घेतले. जसे तुम्ही आज देवाविषयीच्या आवेशाने भरलेला आहात, तसाच मी देखील देवाविषयीच्या आवेशाने भरलेला होतो. याची मुख्य याजक व धर्मसभेचे सर्व वडीलजन साक्ष देतील. त्यांच्याकडून दिमिश्कातील त्यांच्या बंधुजनांच्या नावाने मी पत्रे घेतली आणि तेथे या मार्गांचे ख्रिस्ती जे लोक होते, त्यांना कैदी म्हणून यरुशलेमास घेऊन येणार होतो, यासाठी की त्यांना शिक्षा व्हावी. असे झाले की मी प्रवास करीत दिमिश्क शहराजवळ आलो असताना दुपारच्या वेळी माय्याभोवती आकाशातून लख्ख प्रकाश पडला. मी जमिनीवर पडलो आणि मी एक वाणी माय्याशी बोलताना ऐकली, शौला, शौला, माझा छळ तू का करतोस? मी उत्तर दिले, प्रभू, तू कोण आहेस? तो मला म्हणाला, तू ज्याचा छळ करीत आहेस तो नासरेतचा येशू मी आहे. मी म्हणालो, प्रभू मी काय करू? आणि प्रभू मला म्हणाला, उठा आणि दिमिश्कात जा. तेथे तुला जे काम नेमून देण्यात आले आहे ते सांगण्यात येईल. त्या प्रकाशामुळे मला काही दिसेनासे झाले. तेव्हा माय्यासोबत त्यांनी मला हाताला धरून नेले आणि मी दिमिश्कला पोहोचलो. नियमशास्त्राचे भक्तिभावाने पालन करणारा हनन्या नावाचा एक मनुष्य होता. तेथे राहणारे सर्व यहुदी त्याच्याबद्दल चांगले बोलत. तो माय्याकडे आला आणि माय्याजवळ उभा राहून तो म्हणाला, बंधू शौल, तू पुन्हा पाहू लागशील. आणि त्याच घटकेला मला दिसू लागले. तो म्हणाला, आपल्या पूर्वजांच्या वाडवडिलांच्या देवाने तुला निवडले आहे, यासाठी की त्याची इच्छा तुला कळावी. त्या धार्मिकाला तू पहावेस आणि त्याच्या तोंडचे शब्द तुला ऐकायला मिळावेत. कारण तू जे काही पाहिलेस आणि ऐकलेस,
याविषयी तू त्याचा सर्वांसमोर साक्षीदार होशील. प्रेषितांची कृत्ये. पौल व बर्नबा इकोन्या शहरात गेले. ते तेथील यहुदी सभास्थानात गेले. प्रत्येक शहरात गेल्यावर ते असेच करीत तेथील लोकांशी ते बोलले. पौल व बर्नबा इतके चांगले बोलले की पुष्कळ यहुदी लोकांनी व ग्रीक लोकांनी त्यांनी जे सांगितले त्यावर विश्वास ठेवला. परंतु काही यहुदी लोकांनी विश्वास ठेवला नाही. त्यांनी यहुदीतर लोकांची मने भडकाविली आणि बंधुजनांविषयीची मने वाईट केली. नंतर अंत्योखिया व इकोन्या येथील काही यहुदी लोक तेथे आले. त्यांनी लोकसमुदायाची मने आपल्या बाजूस वळविली आणि पौलाला दगडमार केला. त्यात पौल मेला असे समजून त्यांनी त्याला ओढत नेऊन नगराबाहेर टाकले. येशूचे शिष्य पौलाभोवती जमा झाले. मग पौल उठून परत शहरात गेला व दुसऱ्या दिवशी ते दोघे दर्बेला गेले. प्रेषितांची कृत्ये. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी आम्ही सर्व भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो असताना पौल त्यांच्याबरोबर बोलू लागला, कारण दुसऱ्या दिवशी निघण्याचा त्याचा बेत होता. तो मध्यरात्रीपर्यंत बोलत राहिला. वरच्या मजल्यावरील ज्या खोलीत आम्ही जमा झालो होतो तेथे पुष्कळ दिवे होते. युतुख नावाचा एक तरुण खिडकीत बसला होता. पौल बोलत असताना त्याच्यावर झोपेचा इतका अंमल चढला की तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. जेव्हा त्याला उचलले तेव्हा तो मेलेला आढळला. पौल खाली गेला व त्याच्यावर ओंडवा पडला आणि त्याला आपल्या हातांनी कवेत धरून म्हणाला, चिंता करू नका, त्याच्यात अजून जीव आहे. मग पौल वर गेला. त्याने भाकर मोडली व ती खाल्ली. पहाट होईपर्यंत तो त्यांच्याशी बोलला, मग तो गेला. त्या तरुणाला त्यांनी जिवंत असे घरी नेले. त्या सर्वांना फार समाधान झाले. प्रेषितांची कृत्ये. आणि आपण इटलीला जावे असे ठरवले होते. अद्रमुती येथील एका जहाजातून आम्ही जाणार होतो. हे जहाज आशियाच्या किनाऱ्यावरील बंदरे घेत पुढे जाणार होते. आम्ही या जहाजातून प्रवासाला निघालो. तेव्हा मासेदोनियातील थेस्सलनिका येथे राहणारा अरिस्तार्ख आमच्याबरोबर होता. थोड्याच वेळात त्याच्यावर युरोक्लिडॉन नावाचा वादळी वारा आला. बरेच दिवस आम्हाला सूर्य किंवा तारे दिसले नाहीत. वादळ फारच भयंकर होते. आम्ही आमच्या सर्व आशा सोडून दिल्या. आम्ही मरणार असे आम्हाला वाटू लागले. बराच काळापर्यंत लोकांनी अन्नपाणी घेतले नव्हते. मग पौल त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, गुहस्थांनो, क्रेतावरून मुक्काम हलवू नका. हा माझा सल्ला तुम्ही ऐकायला पाहिजे होता. म्हणजे हा त्रास व ही हानी तुम्हाला टाळता आली असती. पण आता तुम्ही धीर धरावा अशी माझी विनंती आहे. कारण तुमच्यापैकी एकाच्याही जीवाला धोका पोहोचणार नाही. आपले जहाज मात्र गमवावे लागेल. मी ज्या देवाचा सेवक आहे आणि ज्याची भक्ती मी करतो, त्याचा दूत काल रात्री माझ्या बाजूला उभा राहिला. आणि तो दूत म्हणाला, पौला भिवू नको. तुला कैसरापुढे उभे राहिलेच पाहिजे. तुझ्याबरोबर प्रवास करणारे जे लोक आहेत, त्यांच्या जीवाचे रक्षण करण्याचे वचन देवाने मला दिले आहे. तेव्हा गुहस्थांनो, तुम्ही सर्व धीर धरा. कारण मला जसे दूताने सांगितले, अगदी तसे होणार असा मला विश्वास आहे. बाकीच्या लोकांनी फळ्यांच्या अगर जहाजाच्या तुटलेल्या लाकडांच्या आधारे भूमी गाठावी असे सांगितले. अशा रीतीने जहाजातील सर्वजण सुखरूपपणे भूमीवर पोहोचले. प्रेषितांची कृत्ये. जेव्हा आमचे पाय सुखरूपपणे तेथील जमिनीला लागले, तेव्हा आम्हाला कळले की त्या बेटाचे नाव माल्ता असे आहे. तेथील रहिवाशांनी आम्हाला अतिशय ममतेने वागविले. त्यांनी एक शेकोटी पेटविली आणि आमचे स्वागत केले. कारण पाऊस पडू लागला होता व थंडीही होती. पौलाने काटक्या गोळा केल्या आणि ते त्या शेकोटीत टाकू लागला. उष्णतेमुळे तेथून एक साप निघाला आणि त्याने पौलाच्या हाताला विळखा घातला.
परंतु पौलाने तो प्राणी शेकोटीत झटकून टाकला, आणि पौलाला काही अपाय झाला नाही. पूर्ण 2 वर्षे तो त्याच्या भाड्याच्या घरात राहिला. जे त्याला भेटायला येत, त्यांचे तो स्वागत करी. त्याने देवाच्या राज्याविषयी प्रचार केला. त्याने प्रभू येशूविषयी शिक्षण दिले. तो हे काम फार धैर्याने करीत असे, आणि कोणीही त्याला बोलण्यात अडवू शकले नाही. करिंथकरांस म्हणून जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे, तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने गेल आहे, नवीन आले आहे. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. सार्वत्रिक मोक्ष प्रगती आणि परीक्षेवर अवलंबून आहे आणि त्यांच्याशिवाय ते अशक्य आहे. प्रेषित म्हणतो, भीतीने आणि थरथर कापत तुमचे स्वतःचे तारण करा, आणि तो लगेच पुढे म्हणतो, कारण तो देव आहे जो तुमच्यामध्ये त्याच्या चांगल्या इच्छेसाठी आणि इच्छेसाठी कार्य करतो. फिलिप्पी प्रकरण 2 श्लोक 12-13. सत्याने राज्याची किल्ली दिली आहे आणि या किल्लीने ख्रिश्चन विज्ञानाने मानवी समजुतीचे दरवाजे उघडले आहेत. कोणीही कुलूप तोडू शकत नाही किंवा दुसऱ्या कोणत्याही दाराने आत येऊ शकत नाही. दररोज आपल्याकडून ख्रिश्चन शक्तीच्या दाव्यांपेक्षा उच्च पुराव्यांसाठी मागणी केली जाते. हे पुरावे केवळ आत्म्याच्या सामर्थ्याने पाप, आजार आणि मृत्यूचा नाश करण्यामध्ये समाविष्ट आहेत, जसे येशूने त्यांचा नाश केला. हा प्रगतीचा एक घटक आहे आणि प्रगती हा देवाचा नियम आहे, ज्याचा नियम आपल्याकडून फक्त तेच मागतो जे आपण निश्चितपणे पूर्ण करू शकतो. अशा व्यक्ती सुसंगत असतात ज्या पाहत आणि प्रार्थना करून धावू शकतात आणि थकू शकत नाहीत, चालू शकतात आणि क्षीण होऊ शकत नाहीत, जे जलद गतीने चांगले मिळवतात आणि त्यांचे स्थान टिकवून ठेवतात, किंवा हळूहळू साध्य करतात आणि निराशेला बळी पडत नाहीत. देवाला परिपूर्णतेची आवश्यकता असते, परंतु आत्मा आणि देह यांच्यातील लढाई लढल्याशिवाय आणि विजय मिळवल्याशिवाय नाही. अस्तित्वाच्या आध्यात्मिक तथ्यांना टप्प्याटप्प्याने प्राप्त होण्यापूर्वी खाणे, पिणे किंवा भौतिकरित्या कपडे घालणे थांबवणे कायदेशीर नाही. जेव्हा आपण देवाची धीराने वाट पाहतो आणि सत्याचा योग्य मार्गाने शोध घेतो, तेव्हा तो आपला मार्ग निर्देशित करतो. अपूर्ण नश्वर आध्यात्मिक परिपूर्णतेचा शेवट हळूहळू समजून घेतात, परंतु योग्यरित्या सुरुवात करणे आणि अस्तित्वाच्या महान समस्येचे प्रदर्शन करण्याचा संघर्ष सुरू ठेवणे बरेच काही करत आहे. इंद्रिय युगात मृत्यू नावाच्या बदलापूर्वी परिपूर्ण ख्रिश्चन विज्ञान साध्य होऊ शकत नाही, कारण आपल्याला जे समजत नाही ते दाखविण्याची शक्ती आपल्यात नाही. परंतु मानवी आत्म्याचा प्रचार केला पाहिजे. हे कार्य देव आपल्याला आज प्रेमाने स्वीकारण्याची आणि भौतिक गोष्टींचा तितक्या लवकर त्याग करण्याची आणि बाह्य आणि वास्तविक ठरवणाऱ्या आध्यात्मिक गोष्टींवर काम करण्याची मागणी करतो. लेखकाने निराशाजनक जैविक आजार बरे केले आहेत आणि देवाला एकमेव जीवन म्हणून समजून घेऊन मरणाऱ्याला जीवन आणि आरोग्य दिले आहे. सर्वशक्तिमान आणि शाश्वत जीवनावर काहीही मात करू शकते असा विश्वास ठेवणे पाप आहे आणि हे जीवन मृत्यू नाही या समजुतीने तसेच आत्म्याच्या इतर कृपेने प्रकाशात आणले पाहिजे. तथापि, आपण नियंत्रणाच्या अधिक सोप्या प्रात्यक्षिकांनी सुरुवात केली पाहिजे आणि जितक्या लवकर आपण सुरुवात करू तितके चांगले. प्रगती ही अनुभवातून जन्माला येते. ती नश्वर माणसाची परिपक्वता आहे, ज्याद्वारे नश्वराला अमरासाठी सोडले जाते. येथे असो वा नंतर, दुःख असो वा विज्ञान, जीवन आणि मनाबद्दलचे सर्व भ्रम नष्ट करावेत आणि भौतिक इंद्रिय आणि स्वतःचे पुनरुज्जीवन करावे.
वृद्ध माणूस त्याच्या कर्मांसह सोडून दिला पाहिजे. कामुक किंवा पापी काहीही अमर नाही. खोट्या भौतिक इंद्रियेचा आणि पापाचा मृत्यू, सेंद्रिय पदार्थाचा मृत्यू नाही, तर तो मनुष्य आणि जीवनाला सुसंवादी, वास्तविक आणि शाश्वत प्रकट करतो. मनुष्य हा केवळ एक भौतिक स्वरूप नाही ज्याच्या आत एक मन आहे, ज्याला अमर राहण्यासाठी त्याच्या वातावरणातून बाहेर पडावे लागते. मनुष्य अनंततेचे प्रतिबिंब पाडतो आणि हे प्रतिबिंब म्हणजे देवाची खरी कल्पना. देव मानवामध्ये अनंत कल्पना व्यक्त करतो जी कायमची विकसित होत राहते, विस्तारत राहते आणि अमर्याद पायापासून उंच आणि उंच होत जाते. खोट्या खुणा सोडून जाण्याचा आनंद आणि त्या नाहीशा झाल्याचे पाहून होणारा आनंद, ही प्रवृत्ती अंतिम सुसंवाद निर्माण करण्यास मदत करते. इंद्रिय आणि स्वतःचे शुद्धीकरण हे प्रगतीचा पुरावा आहे. धन्य अंतःकरणाचे शुद्ध, कारण ते देवाला पाहतील. मार्ग सरळ आणि अरुंद आहे, जो देव हा एकमेव जीवन आहे हे समजून घेण्याकडे नेतो. हे देहाशी युद्ध आहे, ज्यामध्ये आपण पाप, आजार आणि मृत्यूवर विजय मिळवला पाहिजे, येथे किंवा नंतर. निश्चितच आपण आत्म्याच्या ध्येयापर्यंत किंवा देवातील जीवनापर्यंत पोहोचण्यापूर्वी. मृत्यू जसा मर्त्य माणसाला शोधतो, तसाच तो मृत्यूनंतरही राहील, जोपर्यंत परीक्षा आणि वाढ आवश्यक बदल घडवून आणत नाही. मन कधीही धूळ बनत नाही. कबरेतून पुनरुत्थान मन किंवा जीवनाची वाट पाहत नाही, कारण कबरीचा दोन्हीवर अधिकार नाही. मर्त्यांचा अंतिम न्याय वाट पाहत नाही, कारण ज्ञानाचा न्यायाचा दिवस तासाभराने आणि सतत येतो, अगदी तो न्याय ज्याद्वारे मर्त्य माणूस सर्व भौतिक चुकांपासून मुक्त होतो. आमचे गुरु म्हणाले, पण सांत्वन करता तुम्हाला सर्व काही शिकवेल. जेव्हा ख्रिश्चन धर्माचे विज्ञान प्रकट होईल, तेव्हा ते तुम्हाला सर्व सत्यात घेऊन जाईल. डोंगरावरील प्रवचन हे या विज्ञानाचे सार आहे आणि येशूचा मृत्यू नाही तर अनंत काळचे जीवन हे त्याचे परिणाम आहे. जे लोक सत्यासाठी त्यांचे जाळे सोडण्यास किंवा त्यांना उजवीकडे टाकण्यास तयार आहेत, त्यांना आता पूर्वीप्रमाणेच ख्रिश्चन उपचार शिकण्याची आणि सराव करण्याची संधी आहे. शास्त्रवचनांमध्ये ते समाविष्ट आहे. वचनाचे आध्यात्मिक महत्त्व ही शक्ती देते. परंतु पौल म्हणतो त्याप्रमाणे, उपदेशकाशिवाय ते कसे ऐकतील? आणि जर त्यांना पाठवले नाही तर ते कसे उपदेश करतील? जर पाठवले गेले तर ते लोक ऐकल्याशिवाय उपदेश कसे करतील, धर्मांतरित होतील आणि लोकांना कसे बरे करतील? जर तुम्ही सत्याच्या सतत उत्तेजित पण निरोगी पाण्यावर तुमची भूक सोडली तर तुम्हाला वादळांचा सामना करावा लागेल. तुमच्या चांगल्या गोष्टींची निंदा केली जाईल. हा क्रॉस आहे, तो उचला आणि सहन करा, कारण त्याद्वारे तुम्ही जिंकता आणि मुकुट धारण करता. पृथ्वीवरील यात्रेकरू, तुमचे घर स्वर्ग आहे. अनोळखी, तुम्ही देवाचे पाहुणे आहात. एकाच पापावर विजय मिळवल्याबद्दल आपण सर्वशक्तिमान परमेश्वराचे आभार मानतो आणि त्याचे गौरव करतो. सर्व पापांवरच्या पराक्रमी विजयाबद्दल आपण काय म्हणावे? एक मोठा आवाज, जो पूर्वी कधीही उंच स्वर्गात पोहोचला नव्हता, तो आता ख्रिस्ताच्या महान हृदयाच्या अधिक स्पष्ट आणि जवळ येतो, कारण आरोप करणारा तिथे नाही, आणि प्रेम तिचा आदिम आणि शाश्वत ताण पाठवते. अस्तित्व म्हणजे पवित्रता, सुसंवाद, अमरत्व. हे आधीच सिद्ध झाले आहे की याचे ज्ञान, अगदी थोड्या प्रमाणात असले तरी, नश्वरांचे शारीरिक आणि नैतिक स्तर उंचावेल, दीर्घायुष्य वाढवेल, चारित्र्य शुद्ध करेल आणि उन्नत करेल. अशा प्रकारे प्रगती शेवटी सर्व त्रुटी नष्ट करेल आणि अमरत्व प्रकाशात आणेल.
मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.